तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत बोलतात, आपण थेट ऐकूया। त्यानंतर 2022चा इतिहास आपण सर्वांनी पाहिलाच। उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं। अनेक आरोप, अनेक प्रत्यारोप, अपमान सर्व सहन करून विष प्राशन करून अमृत आज त्यांनी जनतेसमोर आणलं आणि पुन्हा एकदा या जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं। आता पुन्हा एकदा ते राज्याचे मुख्यमंत्री बनतायत। राज्याच्या हितासाठी, विकासासाठी, गतिशील महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, प्रत्येक घटकासाठी काम करणारा जर नेता कोण असेल तो आमचा देवाभाऊ आहे आणि या देवाभाऊंच्या नेतृत्वातलं हे सरकार अतिशय आनंदमय वातावरणात या राज्यात काम करेल। अर्थातच देवाभाऊचं सरकार आलेलं आहे। आपण जर बघितलं असाल तर लोकसभा निवडणुकीत एक महाविकास आघाडीला विजय मिळाल्यामुळे त्यांना एक विश्वास होता की राज्यात ते सरकार बनून त्यानं अनेकदा टीका देखील भाजपवर त्यांनी केली होती। त्याला खऱ्या अर्थानं उत्तर देण्यात आलंय का? निश्चितपणे जनतेने उत्तर दिलं, म्हणजे नुसता चोप नाही दिला तर चपाचप चोप दिला। त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे काही राहिलं नाही तर त्या निर्जीव ईव्हीएम वरती हल्ला करायला सुरू केला, संविधानाचा विषय घेऊन जायला सुरू केलं। जर खऱ्या अर्थाने जर संविधान संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल, जर भारताच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये जे 4 स्तंभ दिलेत त्या 4 स्तंभापैकी 3 स्तंभावरती हल्ला करण्याचं जर कोणी काम केलं, ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो, तो जर कोणी केला असेल तर तो इंडिया आघाडीने आणि महाविकास आघाडीने केला। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला लोकसभेमध्ये केलेली चूक लक्षात आली। माननीय मोदीजींना पूर्ण बहुमताचं महाराष्ट्रात सरकार न दिल्यामुळे, मतदान न केल्यामुळे काय परिस्थिती झाली ही त्यांनी पाहिली आणि तमाम या महाराष्ट्रातल्या जनतेने, भगिनींनी, बंधूंनी रस्त्यावर उतरून सोबत विलेपार्ल्याचे आमदार पराग अळवणी आहेत। पराग अळवणी आता ज्येष्ठ आमदार म्हणून ओळख झालेली आहे, भरपूर टर्म झालेले आहेत। यावेळी वेगळं काय अपेक्षित आहे का तुम्हाला सरकारकडून? तुमच्या पक्षाचं सरकार आलेलं आहे। नाही, निश्चितपणे मला असं वाटतं की एखाद्या आमदाराला जेव्हा तिसरी टर्म मिळते तेव्हा त्याच्याकडनं त्याच्या मतदारांच्या अपेक्षाही वाढतात आणि आमदाराच्या सुद्धा त्याच्या सरकारकडनं अपेक्षा वाढतात। आमदाराला ही एक त्या जबाबदारीची जाणीव असते आणि जसं माननीय देवेंद्रजी पहिल्या दिवशी म्हणाले की या एवढ्या मोठ्या मॅन्डेटचा आनंद तर आहेच, परंतु जबाबदारीची जाणीव सुद्धा आम्हाला आहे। तर निश्चितपणे ही टर्म अशी असेल की जनतेच्या आमदारांकडून अपेक्षा, आमदारांच्या सरकारकडून अपेक्षा, जनतेच्या सरकारकडून अपेक्षा या खूप असतील आणि त्यामुळे अधिकाधिक मेहनत करणं। पण पराग अळवणी नाव एबीव्हीपी पासून किंवा अगदी विद्यार्थी संघटनेपासून एबीव्हीपी, त्याच्यानंतर संघाशी तुमची बैठक आहे, असं असताना पराग अळवणींना आता देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकतरी संधी मिळावी असं वाटतंय? शेवटी राजकारणामध्ये इच्छा तर ही असतेच, अपेक्षा असतेच, कारण शेवटी मतदारसंघ असतो। पराग अळवणीची इच्छा असेलच, परंतु असे पराग अळवणी भाजपमध्ये खूप आहेत, ही अडचण आहे। आम्ही सगळेच तिसऱ्या टर्मचे आहोत, आम्ही सगळेच संघटनेतून आलेले कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे येस, एक निश्चित आहे की मुंबईचे विषय, आमच्या मतदारसंघातले विषय हे मार्गी लागणं जास्त आवश्यक आहे। कॅमेरामॅन संतोष बोडारे सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। विशेष अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि सगळे आमदार जे आहेत ते आपल्या आमदारकीची शपथ घेणार आहेत। आपल्यासोबत आता नवनियुक्त आमदार आहेत। सर, काय सांगाल, आज तुमचा पहिला दिवस आहे, काय नेमक्या भावना आहेत? नाही, पहिला दिवस नाही, मी 14 ते 19 आमदारकी निभावलेली आहे, ते भांडूप विधानसभेची सेवा करत असताना, आणि 19 ते 24 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेने मला उमेदवारी न दिल्यामुळे इथे आपण 5 वर्ष थांबलो। परंतु योगायोगाने शिंदेसाहेबांच्या जवळचा व गेले कित्येक वर्ष शिवसेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मला शिंदेसाहेबांनी पुन्हा उमेदवारी दिली आणि विद्यमान आमदार रमेश कोरगावकर यांना पराभव पत्करावा लागला आणि त्या माध्यमातून मला ही पुन्हा एकदा भांडुपकरांनी 2024 ते 2029 पर्यंत जी संधी दिलेली आहे, ती संधी देत असताना भांडूप असलेल्या, स्वप्नात असलेल्या भांडूप स्लम, पूर्ण स्लम जिथे जास्त प्रमाणात आहे, झोपडपट्टीचं जास्त प्रमाण आहे, त्या तिथे मला तिथला विकास करायचा आहे आणि प्रामुख्याने भांडुपकरांना एक दिलासा मिळेल म्हणूनच एक भांडुपकरांनी मला माझ्यावर विश्वास टाकला, तो सार्थ करायचा आहे। बरोबर आहे, भांडुपकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भांडुपकरांनी मला पाठवलेलं आहे आणि मी अपेक्षा पूर्ण करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन मनोज सर, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।
मनसेच्या राजू पाटील यांचा पराभव केल्यानंतर आज नवनियुक्त आमदार विधान भवनात आले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर त्यांनी आपलं डोकं टेकलेलं आहे. काय भावना आहेत? आज विधान भवनातला पहिला दिवस आहे. काय भावना आहेत? माथा टेकलाय. आज या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मंदिरात येत असताना एक वेगळाच अनुभव आणि मग मंदिरात येत असताना आपण पहिल्या पायरीवर दर्शन घेतलं पाहिजे. ही महाराष्ट्राची आपली संस्कृती आहे. मग त्याच अनुषंगाने मी आज या विधानसभेच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर डोकं टेकून माथा टेकून दर्शन घेतलेलं आहे. विधानसभेत जाता कारण लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी इथे आलेलो आहोत आपण. आपलं स्वतःचं गवगव करण्यासाठी नाही, लोकांचे या मंदिरात प्रश्न सुटले पाहिजेत. आपल्या लोकांना काय निगडीत प्रश्न असतील, कुठले त्यांचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे, त्यासाठी आपण या मंदिराच्या पहिल्या पायरीशी आपण डोकं टेकलेलं आहे. मनसेच्या राजू पाटील यांचा तुम्ही पराभव केलेला आहात आणि खरं तर आता तुम्ही कल्याण ग्रामीणचे इथे प्रश्न मांडणार आहात. नेमके कोणते प्रश्न अजून बाकी आहेत ज्या मागील आमदारांनी केले? आपल्याला लोकांनी भरभरून आशीर्वाद दिलेला. आपण कोणाचा पराभव करण्यासाठी तिथे उभा नव्हतं. आपल्याला त्या विधानसभेत जायचं आहे. जे कल्याण ग्रामीणचे जे प्रश्न रखडलेले होते, म्हणजे पाण्याचा विषय असेल, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, ते विषय सोडवण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि आपल्याला भरून कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी प्रचंड असं बहुमत असा आशीर्वाद देऊन आपल्याला जिंकून दिला आणि आज विधानसभेत आपण येत आहोत. कॅमेरा पर्सन संतोष बोदारेसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. होय, तुम्ही आमदार आहात. आज पहिल्या परत एकदा शपथ घेताय. काय भावना आहे? अत्यंत आनंदाचं, हर्ष आणि उत्साहाचं वातावरण आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्वाखाली एक स्थिर आणि मजबूत सरकार आलंय. विधान भवन हे एक पवित्र मंदिर आहे आणि आम्हाला हे आमचं भाग्य आहे की पाचव्यांदा आमच्या जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. हा एक आनंदाचा त्याचबरोबर भावनात्मक देखील हा प्रसंग आहे. या मिनिटाला ज्यावेळेस आम्ही या पायऱ्या चढतो त्यावेळेस एक जबाबदारीचं, एक भावनात्मक, आपल्याकडे एवढं मोठं स्थान, जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि ते काम आपल्याला करावं लागणार आहे. जे जे काय आश्वासनं दिलेत, लोकांच्या आशा आकांक्षा, हे पूर्ण करावं लागणार आहेत. आणि म्हणून त्या जबाबदारीची भान असताना एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे की देवेंद्र फडणवीस सारखा कॅप्टन आहे, एक जोरदार लीडर आहे, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये ट्रॅक रेकॉर्ड आहे. 5 वर्ष त्यांनी जोरदार काम केलेलं आहे. 2014ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी तुम्ही देखील मंत्री होतात. आता किती अपेक्षा वाटते? कारण चर्चा तर आहे तुमच्या नावाची. आणि दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रासाठी आता नेमकं काय करायचं? 25 वर्ष तुम्ही आमदार आहात, आता महाराष्ट्रासाठी नाही, खरं तर महाराष्ट्रामध्ये माझा जो भाग आहे तो मागासलेला भाग होता. आता त्याच्यामध्ये मोठा विकास होता आणि आमचा खानदेश, उत्तर महाराष्ट्र, भारतीय जनता पार्टीबरोबर ठामपणे उभा आहे. आता जे खालच्या लेवलचं राजकारण पूर्वी होतं ते थांबून कुठंतरी विकासाच्या गप्पा व्हायला पाहिजे, विजनच्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे, खालच्या लेवलच्या टीका टिप्पणी बंद झाली पाहिजे, अशी एक अपेक्षा माझी या निमित्त. कॅमेरा पर्सन विकास सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.